आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू केले आहे। मागील 7 दिवसापासून ते उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती खराब होत आहे। या अनुषंगाने मराठा समाज हे आक्रमक होताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर महामंडळाच्या वतीने काही बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मी उदगीरवरून सकाळी 7 वाजता निघालो आहे आणि इथे 8:30ला आल्यानंतर मला समजलं मला अहमदनगर जायचं होतं मित्राच्या लग्नासाठी। इथं आल्यानंतर मी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की एस टी बसेस बंद केलेल्या आहेत। काय मराठा आरक्षणाच्या हिंसक वळणामुळं काय काल बीड जिल्ह्यामध्ये दगडफेक झाली असं ते बोलले मला। त्याच्यामुळं आम्ही गाड्या बंद केल्यात त्यांनी सांगितलं, असा विषय आहे। त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे। आता 1 तास झालं मला इथे येऊन। आता सोय बघावं लागेल, कारण प्रायव्हेट वाहतुकीने जायचं म्हटलं तर 1.25 भाडं द्यावं लागेल, नाहीतर मग स्वतःची गाडी काढावी लागेल। आता मला त्यासाठी परत उदगीर जावं लागेल आणि परत स्वतःची गाडी घेऊन यावं लागेल। आम्ही सकाळी 6 वाजता आलो तिथं। आमच्या मुलीला थोडा आजार आला आहे। आमच्या मुलीला बघण्यासाठी जाण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजेपासून इथं थांबलो। इथं थांबल्यामुळं आता नगरला जाण्याला वाहन बंद केलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला अडचणी आली आहे। आम्ही कसं जावं आता? मी रेणापूरहून आलो आहे। मला नगरला जायचं आहे, मित्राचं लग्न आहे। इथं आल्यानंतर समजलं की अचानकच मला कळालं की एस टी बंद आहे, त्यामुळे आता गैरसोय होणार आहे। लग्नाला तर जाणं गरजेचंच आहे। आता प्रायव्हेट वाहनांचा मदतीने आम्हाला जावं लागेल।